वारकऱ्यांना कोयता दाखवत लुटलं आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। पंढरपूरला जाताना दौंडमध्ये भीषण घटना। दौंड तालुक्यात वारकऱ्यांसोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। वारकऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांची लूट करण्यात आली, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचारही करण्यात आला आहे। संपूर्ण राज्यासाठी अत्यंत आध्यात्मिक मानल्या जाणाऱ्या आषाढी वारीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटण्याचा प्रकार घडला आहे। तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची ही संतापजनक घटना समोर आली आहे। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथून ही घटना घडली आहे। आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी पंढरपूरकडे जाताना वाटेत चहासाठी थांबले होते। त्यानंतर गाडीत बसताना दोघे जण गाडीवरून आले आणि त्यांना अडवलं। 2 जणांनी कोयता गळ्याला लावला आणि त्यांना लुटलं। त्यानंतर ह्या आरोपींनी अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचाही आरोप आहे। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे। आषाढी वारीनिमित्त पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत। लाखो वारकरी माऊली माऊलीचा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत। काही आरोपींनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लुटण्याची घटना घडली आहे। माहितीनुसार दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना वारकरी वाटेत चहा पाण्यासाठी थांबले होते। चहा पाणी झाल्यानंतर गाडीत बसताना 2 अज्ञात इसम दुचाकीवरून आले। त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला, त्यांना लुटलं। नंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर घेऊन गेले आणि तिच्यावर त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे। या घटनेने दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। ह्या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलिसांनी अज्ञातांचा शोध घेत आहेत। मात्र ह्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून वारकऱ्यांमधून संतापजनक व्यक्त केला जात आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। ह्या YouTube चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।